साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 13 ऑगस्ट रोजी मुंबई माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे अत्रेय पुरस्कृत आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या वर्षीचा हा पुरस्कार मराठी बाणा फेम अशोक हंडे यांना देण्यात येणार असल्याची घोषणा आज राजेंद्र पै यांनी केली। तसेच या वर्षी आचार्य अत्रे लिखित झेंडूंची फुले या काव्यसंग्रहाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त काव्य आणि विडंबन काव्याचा संगीतमय कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। समितीने निवडलेला आचार्य अत्रे पुरस्कार दिला जातो। आचार्य अत्रेयांचं मुठीत धरलेलं वज्रमुठीत धरलेली लेखणी अशा प्रकारच्या मानचिन्हाचं त्या पुरस्काराचं स्वरूप असतं। तो दरवर्षी दिला जातो। या वर्षी हा पुरस्कार आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले अशोक हांडे यांना द्यायचा आम्ही ठरवलेले आहे। अशोक हांडे हे कलाकार म्हणून सर्वांना परिचित आहेत, परंतु आचार्य अत्रे यांच्यावरचा अत्रे अत्रे सर्वत्रे हा कार्यक्रम 10 वर्ष ते सादर करतायत। या ऋणातून मुक्त व्हायची संधी म्हणा, पण त्यांनी केलेला एक उत्कृष्ट कार्यक्रमात अत्रे अत्रे सर्वत्रे या कार्यक्रमाची गणना होते। पण एवढंच त्यांचं कार्य नाहीये, तर मराठी संस्कृतीचे दूत म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे, अनेक थोर व्यक्तींच्या नावे त्यांनी जे कार्यक्रम केले, लता मंगेशकर म्हणा किंवा स्नेहल भाटकर म्हणा, त्या माणिक वर्मा म्हणा किंवा मंगलगणी दंगलगणी सारखा कार्यक्रम केले। आणि मराठी बाणा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी बाणा, तर ह्या निमित्त या वर्षीचा पुरस्कार आम्ही त्यांना देणार आहोत। आणि हा पुरस्कार रामदास फुटाणे यांच्या हस्ते दिला जाणार आहे। की ह्या वर्षी झेंडूची फुले हा विडंबन संग्रह प्रसिद्ध होऊन 100 वर्ष झालेली आहे। 1925 साली झेंडूची फुले पहिल्यांदा प्रसिद्ध झाली। म्हणजे आम्ही म्हटलंच आहे, त्या कार्यक्रमाबद्दल लिहिलंय, तर आचार्य अत्रे असते तर म्हटले असते की 100 वर्ष इतकी सतेज राहिलेली फुलं गेल्या 10,000 वर्षात कधी झाली नाही आणि पुढच्या 10,000 वर्षात कधी होणार नाही, असं त्यांच्याच शब्दात त्याचं वर्णन करण्यासारखं आहे। आणि त्यानिमित्त आमचे अशोक मोळे इकडे बसलेले डिंपल पब्लिकेशन्स, त्यांनी झेंडूच्या फुलांची खास शताब्दी आवृत्ती काढलेली आहे आणि त्याचं संपादन डॉक्टर महेश केळुस्करांनी केलेलं आहे। तर या आवृत्तीचं प्रकाशन हा सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग आहे। तसंच आणखी एक कार्यक्रम होणार आहे, तो म्हणजे आचार्य अत्रे यांचं आत्मचरित्र करेचे पाणी हे 8 खंडात प्रसिद्ध झालेले आहे। पण या 8ही खंड संपून बरेच महिने झाले, तर संपूर्ण 8 खंडांची नवीन आवृत्ती करेच्या पाण्याची, या आत्मचरित्राची आवृत्ती या समारंभात प्रसिद्ध होणार आहे। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अर्थात मधुकर भावे यांच्याशिवाय आम्ही कोणाकडे बघणार। आचार्य अत्रे बरोबर ते होते, दैनिक मराठामध्ये होते, तेव्हा तेही प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले। आणि याच्यानंतर जो कार्यक्रम होणार आहे, की आचार्य अत्रे म्हणजे व्यंगचित्रकार, विडंबन कविताकार, एवढंच त्यांचं साहित्य कार्य नाही आहे। आचार्य अत्रे एक फार मोठे कवी होते,
पण झेंडूच्या फुलांना इतकी त्वरित आणि विलक्षण प्रसिद्धी लाभली की आचार्य अत्र्यांच्या ज्या खरोखर सुंदर भावकविता आहेत त्यांचा संग्रह गीतगंगा हा नंतर 10 वर्षांनी प्रसिद्ध झाला 1935 साली. तर आचार्य अत्रे यांचं काव्य आणि त्यांचं विडंबन काव्य यांच्यावर एक सांगीतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमातले प्रमुख विडंबन कवी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि आपली डॉक्टर महेश केळुसकर हे आहेत. त्याचबरोबर कौशल इनामदार आणि निनाद आजगावकर हे या कवितांचं गायन सुद्धा करणार आहेत चाली लावून. आणि त्याचबरोबर आचार्य अत्र्यांच्या कविता या बऱ्याचशा कोणाला माहिती नाहीये, त्यांना सुंदर चाली लागलेली आहेत. म्हणजे मी नुसतं सिनेमातली गाणी किंवा भरभरी पितांबर तिला फाडून सारखं श्यामच्या आईचं गाणं एवढंच म्हणत नाही, पण त्याच्या ज्या खरोखर उत्तम कविता आहेत त्या सुद्धा शिवानी गायतोंडे आणि मैथिली पानसे ह्या म्हणणार आहेत ती गाणी. असा हा भाजपचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आपल्या सगळ्यांना देतोय. आतापर्यंत गेल्या वर्षापासून मागे गेलो तर गेल्या वर्षी डॉक्टर जब्बार पटेल यांना मिळाला पुरस्कार. त्याच्या आधी डॉक्टर मधु मंगेश कर्णिक यांना मिळाला. त्याच्या आधी नाधो महानो, त्याच्या आधी डॉक्टर तात्याराव लहाने यांना त्यांच्या कोविडच्या कामगिरीसाठी 21 साली पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्या आधी 20 तारखेला काही झालं नाही कारण कोविडची साथ होती. पण आता आधी रामदास फुटाणे यांनाही मिळालेला आहे. दमा मिराजदार यांना त्याच्या आधी पुण्याला पुरस्कार देण्यात आला होता. त्याच्या आधी डॉक्टर जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नंतर त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे, त्याच्या आधी इथे जे आपले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनाही या पुरस्कार देण्यात आलाय. मंगेश पाडगावकर आणि हृदयनाथ मंगेश अशा अनेक व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आमचा राजेंद्र पै अत्रे या संस्थेचे फाउंडर चेअरमन संस्थापक अध्यक्ष. त्यांची स्मृती जागृत काम अत्रे संस्था आणि राजेंद्र पै त्यांच्या प्रतिदिना पै, विक्रम पै, हर्षवर्धन देशपांडे, अशोक मुळे, भरत राऊ आणि राजकीय आम्ही सगळे सहकारी. हे काम गेले अनेक वर्ष सहाय्य केल्यापासून महाराष्ट्रात या संस्थेतर्फे हा अतिशय प्रतिष्ठित असा पुरस्कार दिला जातो. साहेब जाऊन आज 69 13 जूनला साहेब गेल्या 25/2000 मध्ये आपण आहोत. 31 आणि हे 25 56 वर्ष साहेब जाऊन गेल्यानंतर या प्रत्येक क्षणाला आचार्य हवे होते असं वाटणं हेच अत्यंत मोठेपण आहे. राजनीच्या 2 गोष्टी सांगितल्या तर त्या 2 गोष्टीबद्दल मी सुद्धा आपल्याला संदर्भ देण्याकरता सांगतो. त्यांना आपण पुरस्कार दिलाय मराठी बाळा अशोक हंडे ते अत्रे सर्वत्र या शिक्षणासाठी 2-3 तासाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचं पहिलं श्रेय श्रीमती शिरीष पै यांचा आहे. हा कार्यक्रम पाहता आला. पहिल्या कार्यक्रमाला डोळ्यात त्यांच्या अश्रूची धार लागली होती. आपल्या पित्यावर आयुष्यात प्रेम करणारी अशी मुलगी जगात आणि अत्रे कुटुंबियांनी केलेलं आहे. वडीचा पुतळा उभा राहिला. त्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या अर्धपुतळ्याच्या तिथे आज खरं वाटणार नाही तुम्हाला 13 जून आणि 13 ऑगस्टला 5 माणसं सुद्धा जमत नव्हती. 13 जूनला तर 2च माणसं आहेत.
महाराष्ट्र इतक्या लवकर आपल्या जमाना विसरेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. संयुक्त महाराष्ट्रासाठी आयुष्याची 5 ते 7 वर्ष त्या तुरुंगात आणि 3 कंदील लावून, एक कंदील इथे, एक कंदील इथे, एक कंदील इथे, अशा ग्रामीण भागातल्या लाखाच्या सभा, एका रात्री 3 सभा, तेवढ्या प्रचंड ताकदीनं आचार्य अत्रे ठामपणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या मागे उभे राहिले. आणि म्हणून आज ते तुम्ही महाराष्ट्र राज्य म्हणता. हे महाराष्ट्र राज्य आचार्य अत्रे साहेबांच्यामुळे फक्त आणि फक्त 27 मे पर्यंत या राज्याचं नाव मुंबई राज्य असं होतं. 27 एप्रिल पर्यंत शिवनेरी किल्ल्यावर यशवंतरावांनी मुंबई राज्याचं आता आम्ही स्थापना 1 मेला होते असं जाहीर केलं होतं. अत्रे साहेबांनी एक लाईन केली मराठात, आमचं नाव महाराष्ट्रच. त्यानंतर मग आता सरकारने ठरवलं की कंसात महाराष्ट्र घालायचं, मुंबई कंसात महाराष्ट्र. आचार्य अत्रे साहेब म्हणाले यशवंतराव या कंसाचं पोट फाडू, आमचं नाव महाराष्ट्रच. आणि 1 मेच्या आत 72 तासाच्या आत मुंबई राज्य हे नाव झाडून महाराष्ट्र राज्याचा नकाशा 12 वाजता रात्री प्रकाशित झाला. याचं श्रेय आचार्य अत्रे यांचं आणि आमचं काय फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून मराठी पत्रकारांना विनंती आहे की आज जे तुम्ही महाराष्ट्र राज्यातले पत्रकार म्हणून आपण सगळ्यांना निवडत आहोत, त्याचं श्रेय आचार्य अत्रे यांचं आहे. आणि त्या आचार्य अत्रेंची 127वी पुण्यतिथी आज जयंती आपण साजरी करतो आहोत. आणि त्या कार्यक्रमाला अत्रे साहेबांचा घरातलाच माणूस आहे सांगते. आमच्या सगळ्या कार्यक्रमात त्याचा सहभाग नेहमी असतोच. पण राजूने आता तुम्हाला जी यादी वाचून दाखवली, त्या यादीमध्ये 3रं नाव आहे पुरस्कार दिला ते माझं. मला शिरिते यांनी बोलता मी का खुलासा होतो यांनी नाव माझं वाचून दाखवलं. त्या बैठकीला मी नव्हतो. मला शिरित्यांचं लगेच बोलतो तुला येऊ नको, आम्ही नाव जाहीर करणार आहोत वेगळं. आणि नंतर मला जाहीर केलं. मी म्हटलं एवढ्या मोठ्या लोकांमध्ये मी एवढंच आहे नाही म्हणाले. मला समाधान वाटेल मी जिवंत असताना मला तुला द्यायचं पुरस्कार. यात माझं मोठेपण नाही, त्यात शिरित्यांचं मोठेपण आहे तुझं मानतोय, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो पुरस्कार मी घेतला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता असेल तर तो एकमेव पुरस्कार आहे असं मी मानतोय, लक्षात ठेवा. आज जो काही आहे बरा वाईट हा आचार्य अत्रेंचा परिसर स्पर्श मला झाला म्हणून मी आहे. बाकी त्या दिवशी बोलायचे ते मी बोलेन, परंतु माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. 365 दिवसात फक्त 13 जून आणि 13 ऑगस्ट 2 दिवस त्या दिवशी तुम्ही मराठी भाषेला आचार्य अत्रे हे काय होते सांगू शकता. पण दुर्दैवाने मराठी पत्रकारिता फारशी मोठी याची दखल घेत नाही. महाराष्ट्राचे ज्याने ताकदीवर लेखणीने वाणीने मिळवून दिलं त्या राज्याला आम्ही मराठी पत्रकार जर विसरणार असू तर सामान्य मराठी माणूस काय होईल त्याचं. आणि म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्राची साठी लढणारा, धारातीर्थी पडणारा सगळे विषय बाजूला टाकले होते. अत्रे साहेबांनी लक्षात ठेवा, साहित्याला हात लावले नाही. 5-7 वर्षाच्या लढाईमध्ये सगळे नाटक नंतर तोडी नव्हे तसं लागू वाटत प्रीतीसंघ मात्र सगळी नाटकं संयुक्त भारतात झाल्यानंतर लिहिलेली आहे. आणि केवळ मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र एका ध्येयाकरता लढणारा एकमेव पत्रकार आहे. आणि म्हणून अशा लढवय्या पत्रकाराच्या मुळे राज्याची निर्मिती झाली. त्याचा जयंती दिन याचं महत्व किती आहे हा सगळा संदर्भ लक्षात घेऊन आपण या विषयाकडे पाहावं. आणि त्या विषयातून त्या पद्धतीने आपल्या वृत्तपत्रामध्ये आपल्याला जे काही लिहिता येईल द्यावं अशी माझी आपणास विनंती आहे. माझा 50 वर्षापूर्वीचा जो काळ आहे त्या काळामध्ये
माझी पत्रकारिता राहिली दुर्दैवाने माझ्या काळातली थोडीशी राहिली साक्षीदार आहे, तर ती पुढच्या पिढीतली आहे. पण 50-55 वर्षापूर्वीच्या पत्रकारितेमध्ये अत्रे साहेबांची ताकद काय होती त्या पिढीला माहित होती. तरुण पत्रकारांनी किमान हे सगळं समजून घ्यावं आणि महाराष्ट्रातल्या वाचकाला दिशा देण्याचं काम करावं अशी माझी तुम्हाला हात जोडून आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. सगळे सहकार्य करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आपण इथे त्यामध्ये बऱ्याच संख्येने आला. आणि आज तुम्हाला खरं वाटणार नाही, जर 162चा तुम्हाला इतिहास पाहिला तर मंत्रालयात आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार पैशाला 5 ते 6 वापरायचं. आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वेळेला फक्त 2दा आम्हाला भेटले होते. एकदा मुख्यमंत्री झाल्यावर, एकदा संरक्षण मंत्री म्हणून जायच्या दिवशी. बाकी थांब्यामधलं कोणाला जाता येत नव्हतं, ते कधी भेटतही नव्हते. आता 100-200 पत्रकार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या मागे हात तुमचं भेटलेले असे उभे राहतात. काळ बदलले झाले, पण तो बदलत्या काळामध्ये आपली जीवनमूल्य जी आहे त्या जीवनमूल्याला घडवणारा आपल्या महाराष्ट्राच्या नेत्याचा विचार मराठी पत्रकारांनी करू देऊ नये एवढंच तुम्हाला माझा हात जोडून विनंती आहे. तर आहेच, डिंपल पब्लिकेशनने एक छान पुस्तक त्यानिमित्ताने वाचकांसमोर ते आणत आहे. त्याचं प्रकाशन आहे त्या दिवशी. आणि नंतर जो कार्यक्रम आहे तो अतिशय इंटरेस्टिंग तुमच्या भाषेमध्ये मराठी सांगायला तर इंटरेस्टिंग कार्यक्रम त्यामुळे तुम्ही बातम्या वगैरे तर सगळ्यांना द्यालच, पण तुम्ही वैयक्तिक तुम्हाला मजा येईल. माझी तुम्हाला वेगळी विनंती आहे. त्यांनी सांगितलं बातम्या वगैरे तुम्ही ते छापणारच आहात. आणि अत्रे साहेब मुख्यतः पत्रकार होते मोठे. पहिल्यांदा त्यांची जी सुरुवात त्या पत्रकारितेच्या माध्यमातून पूर्ण एक चळवळ ती सुरू करणं आणि तिला ऊर्जा पुरवणं हे फार मोठं कार्य त्या पत्रकारितेने केलं त्यांच्या काळातल्या. त्यामुळे आपलं नाही म्हटलं तरी ते सर्व माध्यमकर्मींचं कर्तव्यच आहे की अत्रे साहेबांच्या जयंतीला जसं बाबासाहेबांनी सांगितलं की मराठी पत्रकारांनी काय खरं म्हणजे सगळ्या पत्रकारांनी सगळ्या भाषांमधल्या महाराष्ट्रातले जे पत्रकार आहेत त्यांनी अत्रे जयंतीला मोठा फोकस खरं दिला पाहिजे. असो, पण तुम्ही इथे खरोखरच मोठ्या संख्येने आलेला आहात. आणि अलीकडच्या पत्रकार परिषदा कोण पत्रकार येत नाही ते सगळं वर्क फ्रॉम होम तसं न्यूज फ्रॉम होम असं चालतं. प्रत्यक्ष आला हे फार मोठं काम आहे. तर तुमचे सगळ्यांचे आभार आणि तुमची वाट बघतो 13 तारखेला. धन्यवाद. म्हणजे आचार्य अत्रेंनी सांगतो की जेव्हा द्विभाषिक राज्य आलं तेव्हा प्रचंड सभा झाली शिवाजी पाठ. त्याची दखल काही कोणी घेईना त्यावेळेची वृत्तपत्र. आणि म्हणून पुढची सभा झाली शिवाजी पार्कवरती. तर लोकांनी सांगितलं की इथली वृत्तपत्र दखल घेत नाहीये तर आपलं या समितीचं एक वृत्तपत्र सुरू झालं पाहिजे. आणि दैनिक मराठा जवळजवळ 3 महिने त्याचे प्रयोग चालले होते. आणि आचार्य अत्र्यांनी राजकारणात विनोद पहिल्यांदा आणला हे सत्य आहे. राजकारणात तोपर्यंत विनोद नव्हता. राजकारणी माणसांनी विनोद करू नये अशी एक प्रथा होती. आणि मराठाचा पहिला अंक निघाला तर त्यांनी एक ठरवलं की मराठाच्या प्रत्येक अंकात रोज एक तरी विनोद हवा. त्या दत्तू बांदेकर त्यांच्या बरोबर होते. तो पहिला विनोद यशवंतराव चव्हाण द्विभाषिकाचे पंतप्रधान झाले. द्विभाषिक राज्य आणलं पण त्याचे पंतप्रधान मोरारजी देसाईंना केलं नाही, यशवंतरावांना केलं मुख्यमंत्री. आणि त्यावर मराठाच्या पहिल्या अंकातला हा विनोद आहे. हा आचार्य अत्रेंनी लिहिलेला आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढा तेव्हा चालू होता आणि यशवंतराव एका सभेला गेले आणि त्या सभेत कुणातरी माणसाने घोषणा केली की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. तर लोकांना वाटलं की यशवंतरावांचा चेहरा पडेल
पण यशवंतराव विनोदी होते. त्यांच्या माणसाला बोलावलं समोर आणि विचारलं, काय रे बाबा, तू संयुक्त महाराष्ट्रवादी आहेस का? तर म्हणला हो. तर म्हणलं, तू का संयुक्त महाराष्ट्रवादी आहे? पण म्हणजे काय, माझा बाप संयुक्त महाराष्ट्रवादी होता, माझा आजा संयुक्त महाराष्ट्रवादी होता, म्हणून मी संयुक्त महाराष्ट्रवादी आहे. म्हणजे असं का? समजा तुझा बाप गाढव असता, तुझा आजा गाढव असता, तर तू काय झाला असतास? म्हणला, द्विभाषिकाचा मुख्यमंत्री. पहिल्या मराठ्याच्या पहिल्या अंकातला पहिला विनोद होता. मी काय सांगू, आज म्हणजे गेल्या महिन्यात मी 2 परवानग्या दिल्या. एक लग्नाची बेडी करण्याकरता ऑस्ट्रेलियाला, ते वर्षभर लग्नाची बेडी करणार 13 ऑगस्टला सुरू, आणि एक विलक्षण कथा आहे आचार्य अत्रेंची, बत्ताशी म्हणून. तर ती त्याला ऑस्ट्रेलिया करणार आहे, तिचं नाव आहे सुचित्रा काहीतरी, आणि दुसरी देशमुख म्हणून मुलगी आहे. ती त्या आचार्य अत्र्यांच्या बत्ताशी या कथेवरती नाटुकला बसवते अमेरिकेत, वॉशिंग्टनला, आणि त्यांचे प्रयोग वर्षभर करतायत. आणि बाबांची नाटकं सगळीकडे सतत चालू असतात. व्यावसायिक रंगभूमीवरती आता सतत चालू नसली तरी महाराष्ट्रभर, भारतभर, जिकडे जिकडे मराठी मंडळी आहेत तिकडे आचार्य अत्र्यांची नाटकं सतत करत असतात. व्यावसायिक रंगभूमीवरती आता पुन्हा आणण्याचे विचार आहेत, करू, त्याच्यावर काही अर्थ नाही. आणि विडंबन गीत हा प्रकार मराठीत आणायचा आणि तो यशस्वी करायचा, कारण त्याच्यात त्यांनी जे भाष्य केलेले आहे त्याच्या प्रस्तावाने, की जी भाषा, या भाषेचं सामर्थ्य आणि ज्या भाषेची जाण ही इतकी प्रभावी असते, आणि त्या भाषेतले वाचक जेव्हा यांची जाण जे तेवढी प्रभावी असते, अशाच भाषेत विडंबन काव्य होऊ शकतं. आणि मला नाही वाटत मराठी शिवाय ज्या प्रकारचं विडंबन काव्य झेंडूच्या फुलांनी दिलं ते दुसऱ्या कुठल्या भाषेत झालेलं आहे. आणि त्यामुळे आत्ता त्या भाषेला अभिजात भाषा म्हणायला लागलेले आहे. पण मराठी भाषेचा अभिजातपणा याचं एक निदान म्हणजे ह्या भाषेत झालेली विडंबन गीत, आणि याची साक्ष द्यायला आपले इकडं आहेतच, आणि केळुसकर साहेब आहेत, आणि त्यांचा ते स्वतः ते विडंबन कविताकार आहेत, आणि कार्यक्रमात सहभागी सुद्धा होणार आहेत 13 ऑगस्टच्या हे झेंडूचं फूल हे नाव जे आहे ते एकच फुल असं आहे की ज्यातलं खोबरं कधी खवट होत नाही. लहानपणी आम्ही ती झेंडूची फुल त्यात एक खोबरं असतं आणि बाकी नारळ खवट होतात. झेंडूची फुलं साहेबांचं नावापासून तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर हे नाव कविता संग्रहाला काव्याला सुचलं इथपासून त्याची बौद्धिक कसोटी कोणती मोठी कल्पना करा. आणि गोविंदा म्हणजे नाव तुम्ही जर ऐकलं असेल, राम गणेश गडकरी त्यांची कविता एवढा तरी जाऊ दे, एका बाईची 8 मुलं मरतात रोगाने आणि एक पोरग शिल्लक राहतं, ती रडत असते. एवढा तरी राहू दे या गीतावर विलंबन करायचं ही सोपी गोष्ट नव्हती. भावनात्मक विषयाला हात घातल्यानंतर समाजात त्याचे उद्रेक होतात. अत्रे साहेबांनी त्या कवितेवर विडंबन करून एवढा तरी जाऊ दे, पाहुणा कुठून आले ते काल संध्याकाळी नव्हते, पाहुणे पसरले मोठी वळी बघून आज प्रभाती आईला बायावरला उत्सुकाने तुझ्याला कुठून आले ते डोंगर नाथ घुंगुंटी बाळाने जिथून येतील येथून आले ते छळावे आम्हा ते जातील कधी आई घरदार नेणार काही. आई म्हणते नाही रे गडे इतक्यात नाही रे जाणार, चोरी लाभ आम्हा ते चोरी भिडलं त्या ते चोरी असा पाहायला सारखा इथे टिकणार. महाराष्ट्रात काय हृदय पश्चिम कवितेवर विडंबन काव्यात साहेबांनी लिहिलं ते पहिलं कवितेचं गीत महाराष्ट्रानं उचलून डोक्यावर घेतलं
त्यातली सगळी गीतं तुम्ही वाचा आणि मग हास्यप्रधान कविता लिहिण्याची सामर्थ्य किती प्रचंड आहे. कठीण म्हणून सोपं आहे, सोपं म्हणजे जास्त अवघड आहे. विडंबन काव्याची सगळी रचनात्मक भूमिका साहेबांनी प्रस्तावनेची मांडले, त्याला PhD मिळू शकेल अशी ती प्रस्तावना वाचून काढा. म्हणून माझी तुम्हाला आणखीन एकदा विनंती आहे की पहिले तुम्ही आकडे समजला मी कसा झाला वाचा, तऱ्हेचे खंड 5 वाचा. जगातला असा मला साहित्यिक सांगा ज्याचे आत्मचरित्राचे 5 खंड त्यांनी स्वतः लिहिले. 403 पानाचं मी कसं झालो हे आत्मचरित्र 54 साली प्रसिद्ध झालंय. मी कसा झालो 12 प्रकरण आहेत त्यात. मी कुठे झालो, मी कसा झालो, मी कवी कसा आलो, मी पत्रकार कसा आलो, मी नाटककार कसा, मी चित्रपटकार कसा आलो, एक नाही 12. तेव्हा विडंबन काव्य, झेंडूची फुलं आणि कलेचे पाणी हे 8 खंड. हा अत्रे साहेबांच्या भाषेत सांगायचं तर 10,000 वर्षात न होणारा चमत्कार आता अत्रे साहेबांनी घडवलेला चमत्कार आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.